जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात। उन्हाळ्याच्या तीव्रतेबरोबरच जिल्ह्यात पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या वाढू लागली आहे। सुमारे सव्वा महिन्यातच 76 टँकरद्वारे जिल्ह्यातील 1,53,227 लोकसंख्येला पाणी पुरवठा सुरू करावा लागला आहे। त्यामुळे आगामी काळात उन्हाळ्याच्या झळांबरोबरच टँकरच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर शिवारात रात्री 8 वाजेच्या सुमारास चोरून वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर घारगाव पोलिसांच्या पथकाने कारवाई करून 3,05,000चा मुद्देमाल जप्त केलाय। जिल्ह्यातील नगर व शिर्डी या 2 मतदारसंघांसाठी एकूण सुमारे 21,000वर कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या आदेशाने नियुक्तीपत्र पाठवण्यात आले आहेत। त्यामध्ये 6,243 महिला कर्मचारी आहेत। नियुक्तीपत्र देण्यात आलेल्यांपैकी 18,455 जणांना 7 एप्रिलला मतदानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। एका व्यक्तीने बसमध्ये चढून दिल्यानंतर हरवलेल्या भावास सापडून दे, नाहीतर तुझ्याकडे पाहून घेतो असं धमकावल्याने या त्रासाला कंटाळून एकाने पाडळी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 2 महिलांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। रेखा सुनील खिल्लारे व सारिका प्रदीप सरदास असं गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत। जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम अन्वये जिल्ह्यात 20 मार्च ते 2 एप्रिल 2024 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत। या आदेशानुसार शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काट्या किंवा लाट्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, दगड किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जाहीरपणे घोषणा देणे, ध्वनिवर्धक किंवा ध्वनिक्षेप यासारख्या मानवी अवजारांचे वर्धन करणारा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्याचा प्रचार करणे, सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास व 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचे स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनेकदा मागणी करूनही पिण्याच्या पाण्यासाठी नळजोड मिळत नसल्याने पालक व विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। कर्जत शहरापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर श्री रामनगर ही वसाहत असून येथील प्राथमिक शाळा आहे। 1 वर्षापासून शाळेतील पिण्याच्या पाण्याचा नळ बंद आहे। याबाबत शालेय व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार लेखी तोंडी तक्रारी केल्या, परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही। शेवटी तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी पालक व विद्यार्थी आणि शालेय व्यवस्थापन समितीचे ग्रामपंचायत कार्यालयात तासभर ठिय्या आंदोलन करून सरपंच यांना निवेदन देखील देण्यात आले। सोनाई पोलिसांनी परिसरातील अवैध व्यावसायिकांविरोधात धडक मोहीम सुरू केली असून गेल्या 2 दिवसात लोहगाव, घोडेगाव पाठोपाठ खेडले, परमानंद, मांडेमोर गव्हाण शिवारात गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई केली। या कारवाईत घोडेगाव चांदा रोडच्या कडेला एका हॉटेलजवळ मांडेगोर गव्हाण शिवारात 2,250 किमतीची देशी दारूंच्या बाटल्या जप्त केल्यात। संगमनेर शहर व तालुका हा शांततेसाठी, बंधुभावासाठी आणि आपल्या प्रगतीसाठी राज्यात प्रसिद्ध आहे। एक सांस्कृतिक शहर म्हणून संगमनेरची ओळख आता महाराष्ट्रात आणि देशात निर्माण झाली आहे। राज्यभर संगमनेरचे कौतुक होत असताना काही प्रवृत्ती मात्र ही शांतता आणि बंधुभाव बिघडवण्याचा प्रयत्न करत असून त्यांचा उद्देश सफल होऊ देऊ नका असे आवाहन काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे।
MIDC होताना ती कर्जत शहराच्या जवळ व शहरातील बाजारपेठेला मदत होईल अशाच पद्धतीने व्हावी या मागणीसाठी कर्जत शहरात व्यापाऱ्यांनी बंद पाळला। या बंदाचे आवाहन शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते। नगर तालुक्यातील हिवरे बाजार येथील यशवंत माध्यमिक विद्यालय प्रदूषण मुक्त होळी साजरा करून एक नवीन आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवला आहे। पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार यांच्या संकल्पनेतून नैसर्गिक रंगाची व निसर्गाचा एक चांगला संदेश देणारी होळी साजरी करण्यात आली। विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग बनवून नैसर्गिक रंगाचा वापर करण्याचा संदेश दिला। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात आम्ही इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।